भिवंडी तालुका सोनाले के एलकुंदे गांव मावली निवास स्थान पर सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच व शिवसेना विभाग प्रमुख हरिभक्त पारायण श्री सैनेश्वर गोपाल वाकड़े तथा हरिभक्ति पारायण श्रीमती स्व गीताबाई सैनेश्वर वाकड़े व गणेश सैनेश्वर वाकड़े, साक्षी गणेश वाकड़े, अमोल सैनेश्वर वाकड़े, विनिया अमोल वाकड़े तथा वाकड़े परिवारों द्वारा दत्त उत्सव के शुभ अवसर पर श्रीमद् भागवत कथा का आयोजन दिनांक 11 फरवरी 2025 से 14 फरवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, श्रीमद् भागवत कथा, भजन, कीर्तन, हरि पाठ, कालिका कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, विधानसभा संपर्क संगठक हनुमान पाटिल, सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच व भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक विशु भाऊ महात्रे, कांग्रेस भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष विजय पाटिल, वालचीन गांव के समाज सेवक व उद्योगपति किशोर भंडारी के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। गवळणीने भगवान परमात्म्याला विनंती केली, खूप विनंती केली, या मैयाची नंद बाबाची दया तरी तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होती, त्याशिवाय जगू शकेल। गुरुला विनंती करतो माझ्या आमच्या कृष्ण भगवान परमात्म्याने घेऊन जाऊ नको। आणि एक सांगू, तुम्हाला जर आमच्या कृष्ण कन्हैयाला घेऊन जायचं असेल तर अगोदर आमचा प्राण घ्या, आमच्या अंगावरून रथ घाला आणि मगच या गोकुळातून आमच्या कृष्ण परमात्म्याला तुम्ही घेऊन जा। सज्जनो, आज या ठिकाणी या प्रसंगाला गोपींचा भाव जो निर्माण झालेला आहे, जेव्हा पाड ज्यांनी कृष्ण परमात्म्यावर प्रेम केलं म्हणून अंतकरण त्यांचं भरून आलेलं आहे। एक सांगू ना, ज्या गायीच्या पाठीमागे भगवान परमात्मा रानामध्ये पळत होता ना, आज त्या गायी सुद्धा रथाला वेढा देत आहेत। मुकी असलेली जनावर सुद्धा कृष्ण परमात्म्याला काहीतरी खुणावत आहेत। लाला, कृष्ण भगवान परमात्म्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात। अनेक वर्ष तू या ठिकाणी आमची सेवा केली, परब्रह्म असून सुद्धा आमच्या पाठीमागे केलंस, आमचं संरक्षण, आमचं रक्षण केलंस। आज या गोकुळातून जर तू निघून गेलास तेव्हा आमचं कसं होईल? मुकी जनावर सुद्धा परमात्म्याला खुणवत असत ना, गाई वासर हंबरडा फोडून त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याकडे टक लावून पाहत आहे। आज त्या गोपिकांच्या डोळ्यातून अश्रू आहेत, यशोदा मैया धरणीला पडून रडते, नंद बाबा त्या ठिकाणी रडायला लागले, पण आज त्यांना बोलता येत नाही, आपल्यासारखी वाणी नाही, पण आज ती जनावर सुद्धा, मोठी जनावर सुद्धा माझ्या कृष्ण कन्हैया करता त्याच्या विरहाने त्या ठिकाणी रडत आहे। गोपिकांनी सांगितलं, एवढा वेळा भगवान परमात्मा कृष्ण भगवान परमात्मा सांगतात अक्रूराला पुढे चल। कृष्ण परमात्म्याला घेऊन अक्रूराचा रथ पुढे निघतो आणि रथ घेऊन कृष्ण कन्हैयाला अक्रूर मथुरेमध्ये घेऊन जात आहेत। एक सर्व गोपिका धरणीला पडून कृष्ण कन्हैयाच्या वियोगाने विवळ होऊन रडत आहेत।
मथुरेमध्ये भगवान परमात्मा आलेला आहे. अक्रूराने देवाला सांगितलं, देवा आपल्या घराला चला. अक्रूराने सांगितलं, भगवान परमात्म्याने सांगितलं नाही, मी ज्या कामाकरता इथं आलोय ते काम मला अगोदर करायचं आहे. आणि मग भगवान परमात्म्याने त्या अक्रूराला निरोप दिला. भगवान परमात्माने काही गोपाल नंद बाबा त्यांच्या पाठीमागे आलेले होते. सगळ्यांनी मथुरा पाहण्याची इच्छा निर्माण केली. मथुरा पाहण्याकरता भगवान परमात्मा सगळ्यांना घेऊन जात आहे. कंसाचा धोबी कपडे घेऊन जात असताना कृष्ण परमात्म्याने अडवलं आणि सांगितलं, माझ्या सगळ्या गोपालांना कपडे दे. त्यांनी सांगितलं, हे माझ्या राजाचे कपडे, कंसाचे कपडे. म्हणे असू दे दे. त्या धोब्याने कपडे देण्याकरता नकार दिला. भगवान परमात्म्याने एक मुष्टी प्रहार केला, धोब्याला तिथे संपवला गेला. एका मुष्टी प्रहाराने धोब्याला त्या ठिकाणी संपवला गेला. ते सगळे कपडे घेतले आणि सगळ्या गोपालांनी परिधान केले, पण ते कंसाचे कपडे होते, गोपाल असे होते. एका शिंपी दादाकडे गेले आणि कृष्ण परमात्म्याने त्यांना विनंती केली, एवढे कपडे जरा व्यवस्थित करून द्या. शिंपी दादाने हा सगळा प्रकार पाहिला होता. कुठला? धोब्याचा. लगेच सगळे कपडे घेतले महाराजांनी, गोपालांच्या मापाप्रमाणे बनवून दिले. कृष्ण परमात्म्याने त्याला काय दिला? आशीर्वाद दिला. त्याला सांगितलं, बाबा याच्या पुढे तुझा धंदा कधी, व्यवसाय कधी बंद पडणार नाही. कोणाला सांगितलं? शिंपी दादाला. मग त्याचा कधी मला सगळा बंद पडेल, पण शिंप्याचा धंदा कधी बंद पडणार नाही. त्याला सांगितलं, कपड्यापेक्षा शिलाई जास्त असेल. आज तसंच चाललंय महाराज. का? कृष्ण परमात्म्याने दिलेला त्याला आशीर्वाद होता महाराज. परमात्मा तिथून पुढे निघून जात आहेत. पुढे कुब्जेची भेट होते. कुब्जा ही कंसाला चंदन उगाळून द्यायची महाराज, त्याचा लेप तयार करून द्यायची. परमात्म्याने तिच्याकडे इच्छा केली आणि परमात्म्याला तिने तो ग्रंथ दिला. सुंदरी म्हणून भगवान परमात्म्याने तिला आवाज दिला. ते भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा माझी थट्टा करता का? म्हणे नाही. जगाच्या मालकाने तिच्या पायावर पाय दिला, हरवटीला धरून उचललं आणि 3 ठिकाणी वाकडे असलेली पूजा सरळ केली, सुंदरी झाली. पुढे जाऊन भगवान परमात्मा जिथं धनुष्य ठेवला होता, अनेक सेवक त्या ठिकाणी रक्षण करत होते, अनेक ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करण्याकरता होते. 300 लोक त्या धनुष्याला उचलायला लागायची. तिथं जाऊन त्यांना विनंती केली, बाबा मला धनुष्य पाहायचंय. त्यांनी सांगितलं, अरे 10-12 वर्षाचा पोरग तू आणि तू काय धनुष्य पाहायला आला? बाबा फक्त एकदा पाहायचं. परवानगी दिली. ब्राह्मणाने आतमध्ये गेले. सांगितलं, बाबा स्पर्श करू शकतो का? आणि स्पर्श नका करू, फक्त लागून पहा. कृष्ण परमात्म्याने त्याला स्पर्श नाही केला, सरळ एका हाताने उचलला.
होते गवनाचे सागर भगवान परमात्म्याच्या चिंतनाने या कलियुगामध्ये आपला उद्धार होणार आहे. मग सगळ्या द्वापार या कलियुगामध्ये या संसारातून काढण्याकरता एकच महत्वाचं साधन आहे आणि ते आहे भगवान परमात्म्याचं चिंतन. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय ज्ञानोबाराय त्यांना वाटलं यावरती थोडं आपण चर्चा करू. त्यांनी आणि ही कथा महाराजांनी सांगितलेली आहे आणि या वाकडी परिवाराला देखील द्यावी तेवढी धन्यता कमीच पडेल. कारण या कथेचा आणि गेली 1-2 महिन्यापासून आणि महाराज आमच्या संपर्कामध्ये असताना काय होईल ते, पण आज त्यांच्या शब्दाची परिपूर्णता आणि फलाला आलेली आहे आणि ती आज या कथेच्या माध्यमातून सांगता आणि संपन्न महाराजांना देखील द्यावे तेवढी धन्यता थोडीच आहे. असो, उद्या सकाळी काल्याचं कीर्तन होईल. तसेच विविध क्षेत्रातील या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर सर्वांचं आभार मानण्यात येत आहे. अशीच आपली उपस्थिती उद्या देखील प्रार्थनीय आहे. कृपया उद्या देखील सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आणि या धर्मार्गाला हे आपणास समर्पित करण्यात आहे. धन्यवाद. तो किती गोरा आहे, त्याच्याजवळ संपत्ती किती, तो दिसायला किती चांगला आहे, ह्या गोष्टी ती पाहत असते. 6 महिने टिकत नाही. विठाला विठाला
भगवान परमात्मा भक्ताचं रूप पाहत नाही. तो किती सुंदर आहे, किती कुरूप आहे, भगवान परमात्मा पाहत नाही. उस डोंगा पारी रसानो हे डोंगा. एकदम स्पष्ट आला पाहिजे. विठाला विठाला सांगतात. पेंद्याकडं श्राद्धाचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असल्यामुळे सगळ्या गावातल्या लोकांना आमंत्रण केलं. पेंद्या थकला होता, दमला होता. प्रत्येक काम आई त्याला सांगायची, बाळ इकडे काय जास्त मला धावायला लावू नको, दमलो आता. आई तयार झाला होता आणि पेंद्याच्या आईने छान अशी कढी बनवली होती. आता आपल्याकडे कढी फार कमी बनवली जाते. वरच्या भागात जर तुम्ही गेला तर कढी होती, त्या कढीचा वास दूर वरपर्यंत जात होता. पेंद्याच्या घराजवळून जाणारी विधी उरकल्यानंतर पहिल्याच पंक्तीला पेंद्या बसला. पदार्थ वाटलेले संकल्प सोडला, जेवायला बसले. पेंद्याने काय केलं, पहिलाच एक कढीचा घोट आपल्या तोंडामध्ये घेतला आणि पेंद्याला एवढी कढी आवडली आणि पेंद्याच्या लक्षात आलं ही त्याच्या घरी पेंद्या धावत धावत गेलेला आहे. नंद बाबाच्या मांडीवर भगवान परमात्मा विराजमान आहे. वाईट वाटलं, दुःख वाटलं की आज माझा मुलगा माझ्याकडनं काहीतरी मागतो, पण मी त्याला साधी काही एखादी गोष्ट देऊ शकत नाही. पण आईच्या लक्षात आलं 4 दिवसापूर्वी ठेवलेला ताकाचा ग्लास आहे. तेवढा ग्लास उचलला आणि त्याच्या हातात दिला. राजा, आपल्या घरामध्ये खायला काही नाही, आपली गरीब परिस्थिती आहे. तुझ्या कृष्णाला, तुझ्या कन्हैयाला सांग की आपल्याकडे एवढंच ताक आहे आणि ते त्याला प्रेमाने दे. मधुमंगलाने विचार केला, एक तर ते ताक आहे आणि तेही 4 दिवसाचं शिळं ताक आहे आणि 4 दिवसांनी शिळं राहिलेलं ताक कसं लागत असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक तर अगोदर आंबट आणि त्यातल्या त्यात 4 दिवसाचं राहिलेलं. मधुमंगलाने तो ग्लास घेतला आणि कृष्ण जिथं आहे तिकडे निघाला. पण जाता जाता रस्त्याला विचार करू लागला, जर हा ताकाचा ग्लास मी कृष्णाला दिला आणि माझ्या कृष्ण परमात्म्याला काय झालं तर त्याचा जबाबदार कोण असेल. म्हणे आंबट असलेलं ताक मी माझ्या कृष्णाला देऊ शकत नाही. म्हणे एका झाडाखाली बसला आणि स्वतः महाराज त्या ठिकाणी रडतोय की माझ्या भगवान परमात्म्याने माझ्याकडे काहीतरी अपेक्षा केली, पण ती अपेक्षा साधी मी पूर्ण करू शकत नाही. अंतःकरणापासून देवाचं स्मरण करतो. आणि इकडे सगळे गोपाल बसलेले आहेत आणि सगळे बसल्यानंतर जेवायला सुरुवात होणार. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने विचारलं, का रे पेंद्या, बोबड्या, वाकड्या सगळे तुम्ही आलात, पण आपला एक सवंगडी मात्र आपल्याला दिसत नाही, मधुमंगल कुठे आहे? एकाने सांगितलं, कृष्णा अरे काल तू त्याला म्हटलं होतं ना काहीतरी घेऊन ये, तेव्हा आमच्यामध्ये बस. अरे त्याच्याकडे काय आहे, गरीब परिस्थिती. विठाला विठाला विठाला. कृष्णा पेंद्याकडे आहे तरी काय, तो मधुमंगलाकडे आहे तरी काय, काय देणार आहे तुला तो? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, थांबा, कोणी खाऊ नका, मी त्याला घेऊन येतो. परमात्मा मधुमंगलाला शोधत बाहेर पडला आणि मधुमंगल ज्या झाडाखाली बसल्यात त्या दिशेने भगवान परमात्मा गेले. मधुमंगलाला चावूळ लागली की कोणीतरी आपल्या मागावर आहे, कोणीतरी आपल्याला शोधत आलेला आहे. आणि सहज पाठीमागे वळून पाहिला तर कृष्ण परमात्मा येतोय. हातामध्ये ताकाचा 4 दिवसाचा ग्लास हातामध्ये आहे आणि भगवान परमात्मा जर इथं आला आणि त्यांनी जर आपल्या हातातलं ते हिसकावून घेतलं आणि ते जर त्यांनी प्राशन केलं तर मला बरं वाटणार नाही. म्हणून मधुमंगलाने भगवान परमात्मा यायच्या अगोदर ते ताक गटागटा प्यायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये परमात्मा तिथं हजर झाला आणि परमात्म्याने सांगितलं, लबाडा, अरे चोरून खातो का? आम्हाला द्यायचं पडेल म्हणून या ठिकाणी एकटा बसला का? नाही रे कृष्णा, नाही नाही, अरे 4 दिवसाचं ताक आहे, ते तुला कसं देऊ? पण पिता पिता महाराज या ठिकाणी संपूर्ण ताक त्या अंगावर सांडलेलं. मधुमंगलाचं अंग माझ्या भगवान श्रीकृष्णाने, गाय जशी वासराला चाटते ना तसं मधुमंगलाचं अंग पूर्ण शरीर माझ्या भगवान परमात्म्याने चाटायला सुरुवात केली. खाय त्यांची उष्टावळी पाहता गोवळी. पाहायला जर गेला तर गवळ्याची पोरं आहेत, गायी गुरं राखणारी पोरं आहेत, पण अशाही भगवान परमात्म्याने अशा पोरांचं उच्चिष्ट सेवन केलं महाराज. खाय त्यांची उष्टावळी. अनेकांचं उष्ट भगवान परमात्म्याने खाल्लं की नाही? खाल्लं ना? कोणाकोणाचं खाल्लं? शबरीची उष्ट पोरं खाल्ली महाराज.
का जिथं प्रेम आहे तिथं पहाराच परमात्मा. गोपालांचा ऐकायचा आणि भगवान परमात्मा आईनं सगळ्यांना वळती करायचा आणि भगवान परमात्मा तो डाव आपल्याकडे घेत होता. महाराज शिदोऱ्या भगवान परमात्म्याने तिथं सोडायला सांगितल्या. कमलाकार एका खडकावर दगडावर शुभास्ते मला विनंती असेल की आपण पुढे वारकरी महोत्सवाचे अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष क्या बात आहे. त्यानंतर उमेश महाराज बायकर पावशेपाडा यांना देखील या ठिकाणी क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम त्यावेळी संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने कीर्तनकार हरिभक्त वरांती माधव महाराज केशव या कार्यक्रमाला आपण जायचं असेल तर विश्वा मात्रे खऱ्या अर्थाने गेली अनेक वर्षाची सेवा आहे. या परिसरामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठ्या पद्धतीने काम करत आहे. पण वैयक्तिकरित्या सातत्याने इतके वर्ष आपल्या घरचा सप्ताह आयोजित केलेला आहे सन्माननीय शनीश्वर वाकडे साहेबांनी. अध्यात्माविषयी काय सांगाल आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर यशवंत सोरे साहेब आपण जनतेला काय आव्हान कराल आध्यात्मिक दृष्टिकोनातून? श्री दत्त मंदिराच्या माध्यमातून आदरणीय सर्वांचे लाडके हरिभक्त पारायणकर श्री शनेश्वरजी वाकडे यांनी यावर्षी श्रीमद भागवत गीतेचा भागवत कथा ठेवलेली आहे. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा असा हा कार्यक्रम आहे. कारण आपण पाहत असतो की आज लोक खूप वाईट संगतीला लागलेली आहेत आणि अशा परिस्थितीत भागवत कथेचं आयोजन करून शनेश्वर वाकडे यांनी या परिसराला, संपूर्ण परिसराला एक भक्तिमार्गाच्या मार्गावर नेण्याचं काम केलेलं आहे.
जर वारकरी संप्रदाय म्हटला तर विश्वास जगात 1 नंबरचा संप्रदाय म्हणून ओळखला जातो. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये शनेश्वर वाकडे हे नुसतं नाव नाही, तर ते वारकरी संप्रदायाचे एक ब्रँड बनलेले आहेत. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं असं हे काम ते वारकरी संप्रदायामध्ये करत आहेत. वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना त्यांच्या हातून नेहमीच समाजसेवा किंवा कुठलाही समाजोपयोगी जिथं आपण उपयोगी पडू, जिथे कमी तिथं आम्ही अशा प्रकारचं शनेश्वर वाकडे यांचं काम आहे. अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून होत राहो. वारकरी संप्रदायाच्या मधून सर्व जे वाईट संगतीला जाणारे तरुण पिढी असेल त्यांना चांगल्या मार्गाला घेऊन येण्याचं काम त्या माध्यमातून त्यांनी करावं. ते करत आहेतच आणि त्यांनी ते करावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. शनेश्वर वाकडे यांनी या परिसरासाठी जे काम चालू केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. सर्व परिसराला त्याचा नक्कीच फायदा होईल. भिवंडी तालुक्याला त्याचा फायदा होईल. वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगमणी सर्व येथे हजर राहिले. त्याचं कारण म्हणजे ते शनेश्वर वाकडे यांच्यावर असलेलं प्रेम आहे आणि अशाच प्रकारचं ते कार्य करत राहतील अशी मला अपेक्षा आहे. सर्वांना पुन्हा ज्यांनी भगवद्गीतेचा म्हणजे भागवत कथेचा प्रसाद घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो की आपण येथून जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा. अशा प्रकारचा सर्वांनी विचार करून आपल्यातील अवगुण बाजूला काढून आपले सद्गुण असतील ते जोडीला ठेवून आपण समाजोपयोगी कामासाठी पुढे राहावं असं मी सर्वांना विनंती करतो. मी पुन्हा एकदा शनेश्वर वाकडे आणि त्यांच्या सर्व परिवाराला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण एक चांगलं कार्य सातत्याने पूर्ण करत आहात आणि अतिशय सुंदरच्या पूर्णत्वात भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण पाहतो व्यासपीठावर पंढरीनाथ महाराज पाटील अर्थातच त्यांच्या वतीने महाराजच्या वतीने दरवर्षी आध्यात्मिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की Yes.